नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशन पुणेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि मी शुभम आज द हिंदू न्यूजपेपरचं अनालिसिस करण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे. तर चला बघूया आजच्या द हिंदू न्यूजपेपरमध्ये आपल्या पीसी आणि एमपीएससी एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कुठले रिलेव्हंट आर्टिकल्स आहेत. सो लेट्स टेक अ डीप डाईव्ह इन टू द न्यूजपेपर अनालिसिस. सो पहिलं जे आज इम्पॉर्टंट मला असं थोडंसं वाटलं की लेट्स गिव्ह अ फ्रेशनेस टू द गुड स्टुडंट्स, है ना. सो थोडंसं काय ते फ्रेश सुरुवात झाली पाहिजे. तर तुमच्या पुढे बघा, अशी तुम्हाला इथं फुलं फुलं दिसणारी एक चित्र आहे आणि याच्यामध्ये अशी छानपैकी काय दिसत आहेत तुम्हाला, इथं ही फुलं दिसत आहेत. या फुलांचं जे नाव आहे यांना ट्युलिप असं म्हणतात. सर ही ट्युलिपची फुलं आहेत आणि जे एक्सक्लुझिव्हली कुठं सापडतात तर एक लक्षात ठेवा, जम्मू काश्मीरमध्ये सापडतात. आता याच्या पाठीमागचं रिझन असं आहे, तर एक लक्षात ठेवा, ही फुलं जी आहेत ती स्प्रिंग म्हणजे जो स्प्रिंग सीझन आहे या स्प्रिंग सीझन मध्येच काय होतात, बहरायला सुरू होतात आणि इट इंडिकेट्स की स्प्रिंग जवळ आलेला आहे. वसंत जो ऋतू म्हणतो आपण, आपल्याकडे 6 आहेत है ना, त्यापैकी जो सुरुवात झालेला आहे तर हे त्याचं इंडिकेशन आहे. तर आता जम्मू काश्मीरमध्ये याच्याशी रिलेटेड काय होणार आहे, एक फेस्टिवल सुद्धा होणार आहे. जम्मू काश्मीरचे जे मुख्यमंत्री आहेत तर उमर अब्दुल्ला यांनी तिथं काय केलेली आहे, फॉर्मली घोषणा केलेली आहे. ही इन्फॉर्मेशन एवढी इम्पॉर्टंट नाहीये पण याचा रिलेव्हन्स आपल्यासाठी आहे. तर ते काय आहे, एक लक्षात ठेवा, ही जी फुलं सापडतात तर ती कुठं सापडतात बघा. इंडियाचा हा मॅप मी तुमच्या पुढे ठेवलेला आहे आणि या इंडियाच्या मॅपची ही बॉर्डर सध्या आहे. तुम्ही म्हणाल की सर असं कसं काय, तर एक लक्षात ठेवा, इकडं पाक ऑक्युपाइड काश्मीर आहे आणि इथं आपली ही बॉर्डर आहे. तर हा जो श्रीनगर म्हणून एरिया आहे आपला, जम्मू काश्मीरची जी कॅपिटल आधीची जी स्टेट 2019 मध्ये चेंज झालं, तर त्याच्यावर इथं बघा झबरवान रेंज, मी स्पेलिंग मोठ्याने पण लिहितो इथं बघा, झबरवान रेंज म्हणून नावाची इथं काय आहे, पर्वत आहेत. ठीक आहे, पर्वतांची श्रृंखला आहे आणि त्याच्यामध्ये ही फुलं सापडतात. तर आपल्याला लोकेशन माहीत असणं फार गरजेचं होतं. तर त्या लोकेशनच्या ऍस्पेक्टने मी हा क्वेश्चन इथं घेतलेला आहे. तर तुम्हाला असा प्रश्न आला समजा जॉग्राफीमध्ये की रिसेंटली द झबरवान रेंज वॉज सीन इन द न्यूज, है ना, तर हे कुठं सापडतं, तर एक लक्षात ठेवा, याचं उत्तर तुमचं पाहिजे जे श्रीनगर जे दिलेलं आहे इथं, या श्रीनगरच्या नॉर्थला, म्हणजेच श्रीनगरच्या नॉर्थला. इकडे गेलं तर बघा, इकडं याच्या बाजूला ईस्टर्न साइडला कुठला आहे, लेह आहे. ठीक आहे, जरा थोडस मी इथं क्लिअर करतो आणि इथं बघा, सो हा तुमचा काय आहे, लेह आहे. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, या पाठीमागचं जे इन्स्पिरेशन होतं, क्वेश्चन का घ्यायचा, कशामुळे घ्यायचा, तर एक लक्षात ठेवा, युपीएससीने एक PYQ मध्ये प्रश्न विचारलेला होता, अमंग द फॉलोइंग स्टेट्स विच वन ऑफ द हॅज मोस्ट सुटेबल क्लायमेटिक कंडिशन फॉर कल्टिवेशन ऑफ लार्ज व्हरायटी ऑफ ऑर्किड्स with a minimum cost of production and can develop export oriented industry in this field. तर एक लक्षात ठेवा, ऑर्किड म्हणून नावाची जी फुलं आहेत तर ही फुलं कुठल्या राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात, तर एक लक्षात ठेवा, ऑर्किड जे आहेत ते मोस्टली हिमालयन स्टेटमध्ये सापडतात. हिमालयन स्टेट म्हणजे जिथून जिथून हिमालय आपल्या राज्यात म्हणजे भारतातले जेवढे राज्य आहेत त्यातून गेलेलं आहे त्याच्यामध्ये सापडतात. तर इथं उत्तर आहे बघा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश. जर आपण मॅप काढून बघितला, थोडक्यात जर आता मॅप काढायचा म्हटलं तुमच्या पुढं, तर मी एक जस्ट रफली आउटलाईन काढतो इथं आणि त्या रफली आउटलाईनच्या वर तुम्ही काय करू शकता, है ना, थोडस रफ आउटलाईन काढलेली आहे मी. तर इथं मध्य प्रदेश आहे समजा धरून चला, यूपी इकडं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून काय सांगितलेलं आहे, मध्य प्रदेश, यूपी आणि आंध्र प्रदेश, आणि इकडं आहे आपला आंध्र प्रदेश. सो अशी 3 राज्य आहेत. मग आता हे हिमालयन राज्यांमध्ये सापडतात. तर उत्तर प्रदेश हिमालय आहे का, नाहीये, ऍक्च्युली ते प्लेन मध्ये आहे. मग आता राहिलं कुठलं, तर इकडं आहे आपला अरुणाचल प्रदेश, हा जो भाग आहे आपला इकडचा, इथं सापडतात. सो या पद्धतीने इथं काय केलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे म्हणून मी हा प्रश्न घेतलेला आहे इथं, है ना. आणि याच रिलेटेड माहिती आपल्यास माहीत असावी आणि त्याच बेसिसवर तुम्ही काय करता आलं पाहिजे, तुम्हाला प्रश्न सोडवता यावेत म्हणून आज पहिली न्यूज ती घेतली होती. लेट्स म्हणजे की ही गोष्ट अशी असावी की ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात काय सांगायचं की बाबा असे पण प्रश्न येतात काय येतात, तर थोडंसं लॉजिकली असं सोडवू शकतो. सो युपीएससी अशी एक्झामिनेशन आहे की ज्याच्यामध्ये यू डोंट नो, अनफॉर्च्युनेटली नाव तिचं युपीएससी आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, पण त्याला
जे सिनॉनिम का मुलं असं पण म्हणतात, अनप्रेडिक्टेबल पब्लिक सरप्राईज कमिशन, म्हणजे अनप्रेडिक्टेबिलिटी आहे आणि सरप्राईज पण आहे, कुठून काय कधी येईल सांगता येत नाही, है ना. देर इज नो सर्टेनिटी लाईक द स्टेट पीसीएस. पुढं दुसरी जी बीट आहे ही जी घेतलेली आहे ती, जस्ट 1 मिनिट, दुसरी बीट जी आपल्या इथं समोर आहे, दॅट इज फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ युअर एमपीएससी, म्हणजे स्टेट पीसीएस, राज्यसेवा ज्यांची आता तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी ही फार इम्पॉर्टंट न्यूज आहे. मागं पण मी जसं सांगितलं होतं की तुम्हाला अवॉर्ड्स फार महत्वाचे असतात, तर अवॉर्ड्स जे महत्वाचे आहेत त्या अवॉर्ड्स बेसिसवर तुम्हाला इथं काम करावं लागणार आहे. तर बघा, साहित्य अकादमी अनाउन्सेस अवॉर्ड फॉर द 2025 इन द 24 लँग्वेजेस. सो अशा नावाचं एक आर्टिकल द हिंदूमध्ये मला बघायला मिळालं. तर त्याच्यातलं काय आहे बघा, तर दिस इज द इंडियाज नॅशनल लिटररी अवॉर्ड गिवन अॅन्युअली फॉर द आउटस्टँडिंग बुक्स ऑफ लिटररी मेरिट. म्हणजेच एक लक्षात ठेवा की अशी पुस्तकं जी दिली गेलेली आहेत की त्या पुस्तकांना आपण आउटस्टँडिंग, है ना, दे आर अ काइंड ऑफ एक्झम्पलरी किंवा असे दे आर मेरिटोरियस, म्हणजे त्यांचे जे काही पुस्तकं ज्या पद्धतीने लिहिले गेलेली आहेत तर दे डिझर्व ट्रूली अवॉर्ड, है ना. तर अशा पुस्तकांसाठी साहित्य अकादमीचा काय दिला जातो, अवॉर्ड दिला जातो. सो दिस वॉज स्टार्टेड इन द वे बॅक समवेअर एल्स इन 1954, बरोबर आहे, है ना. सो भारतरत्न बद्दल आपण सुरुवात केली होती, तो सुद्धा तिथंच जवळपास चालू झाला होता. आता साहित्य अकादमी बद्दल किंवा अकादमी अवॉर्ड आहे तो बघतोय. 1954 हे इयर फार इम्पॉर्टंट आहे. मी परत एकदा इथं हायलाइट करतो, इयर इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रश्न आला तर गिवन बाय साहित्य अकादमी असं म्हटलेलं आहे, अकॅडमी नाही अकादमी असं स्पेलिंगच आहे. येतानाच द हिंदूला स्पेलिंग थोडंसं वेगळं होतं. सो इट इज अ ऑटोनॉमस बॉडी अंडर मिनिस्ट्री ऑफ कल्चर. सो मिनिस्ट्री इथं चुकवण्याचे चान्सेस असतात. एमपीएससी मध्ये सेट ट्रॅप असे असतात की डेटा मिनिस्ट्री, थोडासा जर डाऊट आला ना तर लक्षात घालायचं की 100% चुकलेलं आहे. पण फॉर युअर इन्फॉर्मेशन, म्हणजे तुमच्या माहितीसाठी मी इथं सांगतोय की कल्चरल मिनिस्ट्री म्हणजेच सांस्कृतिक मंत्रालय, है ना, सांस्कृतिक मंत्रालय याच्या खाली ही बॉडी काय करते, काम करते. आता किती भाषांमध्ये अवॉर्ड दिला जातो, तर एक लक्षात ठेवा 24 भाषांमध्ये दिला जातो. आता 24 भाषांमध्ये अवॉर्ड दिला जातो, तर मग 24 कोणते आहेत, तर एक लक्षात ठेवा भारतीय संविधानाचं जे 8वं परिशिष्ट आहे, म्हणजे 8वं शेड्यूल आहे, त्या शेड्यूल 8 मध्ये किती लँग्वेजेस आहेत, तर लक्षात ठेवा 22 शेड्यूल्ड लँग्वेजेस दिलेल्या आहेत. ते पकडून त्याच्यानंतर बरोबर राजस्थान म्हणजेच राजस्थानी आणि प्लस इंग्लिश या भाषेमध्ये काय दिला जातो, हा अवॉर्ड दिला जातो. हे महत्वाचं आहे. आणि इथं तुम्हाला एवढं माहित पाहिजे की प्रश्न जर स्टेटमेंट असं फिरवलं की 8व्या परिशिष्टातील भाषा यांनाच फक्त दिला जातो, याच भाषांसाठी दिला जातो, तर हे स्टेटमेंट तुमचं रॉंग असेल. म्हणजे प्रश्न जर कुठेतरी असं विचारला की फक्त एवढ्याच भाषांना दिला जातो का, नाही, त्या 22 भाषा धरून प्लस तुमच्या जेवढ्या काय आहेत तिथं 22च्या बरोबर इंग्लिश आणि राजस्थानी हे दोन्ही काय आहेत तिथं तुम्हाला माहीतच असल्या पाहिजेत, है ना. या 24 भाषांसाठी अवॉर्ड दिला जातो. देन कॅटेगरीज, मेनली अवॉर्ड पोएट्री, नोवेल, शॉर्ट स्टोरीज, ड्रामा, एसे, लिटरली क्रिटिसिझम एक्सेट्रा बेस्ड ऑन द बेस्ट बुक इन द लँग्वेज. मग एक लक्षात ठेवा की जे सगळ्यात चांगलं उत्तम पुस्तक असेल ना त्याच्यासाठी दिलं जातं. तर कशासाठी दिलेलं आहे बघा, तुमच्या पोएट्री म्हणजे जर तुम्ही कविता लिहिलेल्या असतील एखाद्या व्यक्तीने, नॉवेल म्हणजेच एखादं काय लिहिलेलं आहे तिथं तुमचा ग्रंथ, नॉवेल म्हणण्यापेक्षा आहे का नाही, नॉवेलला मराठी शब्द माझ्या माहिती नाही, आय फॉरगेट, आय एम लिटरली द अपॉलॉजीज इन ऍडव्हान्स फॉर इट. नॉवेलच्या संदर्भातला शॉर्ट स्टोरीज म्हणजे एखादी लघुकथा जे म्हणतो ना आपण, चला मी इथं थोडंसं लिहून देतो सो जेणेकरून तुम्हाला पण माहित असेल, थोडंसं माहित होणं फार गरजेचं आहे. सो हे बघा, लघुकथा, नॉवेल्स म्हणल्या आय थिंक कादंबरी, येस कादंबरी असं म्हणूया. पोएट्री म्हणजेच तुमच्या इथं काय आहेत, कविता. त्याच्यानंतर ड्रामा म्हणजे नाटक, एसे म्हणजे निबंध. त्याच्यानंतर लिटरली क्रिटिसिझम म्हणजेच जे तुमचं तिथं दिलेलं साहित्य आहे त्या साहित्याचं जे काही तुम्ही टीका करता, टीकात्मक किंवा समीक्षात्मक लेखन जे करता त्याच्यासाठी हे दिलं जातं. सो हे काही जास्त एवढं इम्पॉर्टंट नाहीये. एखादं स्टेटमेंट जर आलं तर आपण लगेच काय करू शकतो, त्याच्यामध्ये हे आपल्याला गोष्टी कळू शकतात. त्याच्यानंतर अ बुक मस्ट बी द ओरिजिनल वर्क. ओके,
सो हा फार इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे, एक लक्षात ठेवा. म्हणजे जे पुस्तक तिथं लिहिलं गेलेलं आहे ते पुस्तक ओरिजिनल, म्हणजेच काय पाहिजे की ते पुस्तक कुणाचं कॉपी पेस्ट केलेलं नाही, कुणाचं तरी भाषांतर केलेलं किंवा एखादी गोष्ट कुठली तरी दिलेली आहे ते पुस्तक आपल्याला नकोय, की एखाद्या भाषाचं अनुवादित केलेलं पुस्तक नाही पाहिजे. ते पुस्तक स्वतःचं त्याचं काय पाहिजे, अस्तित्व पाहिजे, त्याला एखाद्या ऑथरने स्वतः लिहिलं पाहिजे, म्हणजे ओरिजिनॅलिटी पाहिजे तिथं. कॉपी पेस्ट चालणार नाही, है ना. युजली पब्लिश्ड इन द लास्ट 5 years, एकतर शक्यतो 5 वर्षापूर्वी ते काय झालेलं पाहिजे, दिलं गेलेलं पाहिजे, पुढं लिहिलं गेलं पाहिजे. ऑथर मस्ट बी अ इंडियन सिटीजन. येस, हा इम्पॉर्टंट महत्वाचा घटक आहे की या पुस्तकाचे जे लेखक किंवा लेखिका असतील तर ते कोण पाहिजेत, भारतीय नागरिकच हवेत, तरच हा अवॉर्ड किंवा हे जे दिलेला तुमच्या इथं पुरस्कार जो आपण आहे म्हणतो तो काय आहे, दिला जातो. हे महत्वाची गोष्ट आहे. अवॉर्ड कंपोनेंट्स मध्ये बघा, एनग्रेव्ड कॉपर प्लेट, तर एक लक्षात ठेवा, कॉपरचं असं ताम्रपटाचं तिथं तुम्हाला काय दिलं जाते, प्लेट असते ती दिली जाते, त्याच्याच बरोबर शाल दिली जाते, है ना. भारतीय संस्कृतीमध्ये श्रीफळ द्या, शाल द्या, मस्तपैकी सत्कार करा, हे एक गोष्ट आहे. आणि 1,00,000 रुपये तिथं धनराशी, कॅश, पैसा ही पैसा होगा, है ना. 1,00,000 रुपये या अवॉर्डला दिले जातात. ऍक्च्युली अवॉर्ड आणि रिवॉर्ड मध्ये एक फरक लक्षात ठेवा. ऍक्च्युली हा साहित्य अकॅडमीचा जो काय अवॉर्ड आहे, अवॉर्डच्या बरोबर शक्यतो कधी मॉनिटरी कॉम्पन्सेशन नसतं, म्हणजे पैसे दिले जात नाही. पण रिवॉर्ड या शब्दाचा अर्थ आहे की तिथं काय असतं, ऍक्च्युली तुम्हाला मॉनिटरी कॉम्पन्सेशन म्हणजेच पैशाच्या स्वरूपात तिथं लाभ मिळतो. तर हा फरक माहित पाहिजे. मग तरी पण इथं असं का म्हटलेलं आहे, तर 1,00,000 रुपये सन्मान चिन्हा सहित काय केले जातात, दिले जातात, हे माहित असू द्या. पुढं आता हे बघा की तुमच्या समोर इथं जे व्यक्ती दिसत आहेत हे फॉर्मर डिप्लोमॅट आहेत, म्हणजेच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयामध्ये कामाला असलेले हे नवतेज शर्मा म्हणून यांचं नाव आहे. सो सिम्सन स्प्रिंग हॅज वॉन द अवॉर्ड इन द इंग्लिश लँग्वेज कॅटेगरी, हे त्यांचं जे पुस्तक होतं त्याच्यासाठी मिळालेलं आहे. तर हे बघा, हे जे माहिती तुमच्या पुढे दिलेली आहे ना, ही बेसिक माहिती आहे, ठीक आहे. आता एमपीएससी तर एवढा बेसिक प्रश्न विचारेल मला माहित वाटत नाही, एवढं आला तर वेल अँड गुड आपल्यासाठी. का, कारण एक लक्षात ठेवा की बेसिक माहिती असणं अवॉर्डची आपल्याला माहित आहे. आता समजा असा प्रश्न आला याच्यावर की भारतामधला हा सगळ्यात हायएस्ट लिटररी अवॉर्ड आहे का, तर डेफिनेटली आहे, ठीक आहे. दुसरा प्रश्न त्यांनी असं म्हटलं 24 भाषात दिला जातो, हे माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्याच बरोबर अजून काय पाहिजे, शक्यतो जे पुस्तक किंवा तुम्ही लिहिताय ते 5 वर्ष जुनं पाहिजे, ओरिजिनल वर्क पाहिजे. त्याच्याच बरोबर कुठल्या मिनिस्ट्री खाली दिला जातो, कल्चर मिनिस्ट्री, सांस्कृतिक मंत्रालय, साहित्य अकादमी म्हणून नावाची ती काय आहे तिथं बॉडी आहे ती दिलते. बरं, त्याच्यानंतर भारतीय नागरिकत्व असणं गरजेचं आहे, हे आपल्याला बेसिक मध्ये क्लिअर झालेलं आहे. याच्या संदर्भात जर कुठला एखादा प्रश्न आला देन इट इज वी आर गुड टू गो, म्हणजे आपल्यासाठी चांगलं आहे. पण एमपीएससीचे मागचे काही वर्षातील पेपर बघता आपल्याला असं जाणवतं की हे एवढ्यावरच आपल्याला काम करून थांबणार शक्यतो, म्हणजे आपल्याला आपण थांबलं नाही पाहिजे. कदाचित अशी जी माहिती आहे ती आपल्याला युपीएससीला विचारली गेली, आजपर्यंत असा कधी प्रश्न नाहीये माझ्या माहितीत तरी, गेल्या 15 वर्षामध्ये तरी, पण आला तर ओके, ठीक आहे, आपण क्लिअर आहोत याच्यासाठी. आता याच्या पुढं मग काय, तर एक लक्षात ठेवा, यावेळेस टोटल 8 पोएट्री म्हणजे 8 कवितांसाठी जे पुस्तक आहेत, त्याच्यानंतर 4 नॉवेल म्हणजे 4 कादंबऱ्या, 6 शॉर्ट स्टोरी, 6 लघुकथा आणि 2 एसे म्हणजे 2 निबंधांना सुद्धा दिलेले आहेत बघा. आणि एक लिटररी क्रिटिसिझम म्हणजे एक तुम्ही काय केलेलं आहे, टीका असणारं तिथं एखाद्या ह्याच्यावर समीक्षा केलेलं जे पुस्तक आहे त्याच्यावर एक, आणि एक ऑटोबायोग्राफी. आता यावेळेस ऑटोबायोग्राफीवरला पण दिलेला आहे. ऑटोबायोग्राफी म्हणजेच काय, एक लक्षात ठेवा, आत्मचरित्र. आत्मचरित्र याचा जे ऍक्च्युली गोष्ट आपण म्हणतो आत्मचरित्र म्हणजे काय नक्की, तर एक लक्षात ठेवा, स्वतःच्या बद्दल जे मत असतं ते आपण पुस्तकात लिहितो, नमूद करतो. मग उदाहरणार्थ कुठले आहे, तर एक लक्षात ठेवा की एक बेस्ट एक्झाम्पल, माय एक्सपेरिमेंट विथ ट्रुथ. माय एक्सपेरिमेंट विथ ट्रुथ हे जे आहे, माय एक्सपेरिमेंट विथ ट्रुथ, माझे सत्याचे प्रयोग म्हणून नावाचं कुणाचं पुस्तक आहे, तर महात्मा गांधीजींचं माझे सत्याचे प्रयोग हे जे नावाचं पुस्तक आहे, किंवा सॉरी आत्मचरित्र आहे, हे कोणी लिहिलेलं आहे, तर महात्मा गांधीजी यांनी लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचे जे काही मत आहे ते तिथं मांडलेलं आहे. सो याला आत्मचरित्र म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला आपण काय म्हणायचं, ऑटोबायोग्राफी. तर एका ऑटोबायोग्राफीला पण मिळाले 2 मेमर्स, है ना. मेमर्स म्हणजेच
याचा अर्थ लक्षात ठेवा, हिस्टॉरिकली जे लिटररी रेकॉर्ड्स असतात है ना, तर माहितीच्या संदर्भातले, तर बद्दल हे दिलं गेलेलं आहे. पण ऍटलिस्ट एवढं माहित पाहिजे की 8 कवितांसाठी 4 नॉवेल्स, 6 लघुकथा, 2 एसे, 1 लिटररी क्रिटिसिझम, 1 ऑटोबायोग्राफी, 2 मेमर्स है ना. हे माहीत असणं फार गरजेचं आहे, कारण असे आकडे विचारले गेले तर मग आपली फसगत नको. सो परत एकदा रिकॉल करतो, 8 पोएट्री म्हणजे 8 कविता, 4 तिथं काय दिलेले आहेत तुमचे नॉवेल्स म्हणजे कादंबरी, त्याच्याच नंतर 6 लघुकथा, त्याच्यानंतर 2 काय दिलेले आहेत, कशासाठी दिलेले आहेत आपल्या तिथं प्रॉपर एसे निबंध, आणि 1 लिटररी क्रिएशन्स आणि त्याच्याच क्रिटिसिझम 2, त्याच्यानंतर मेमर्ससाठी दिलेले आहेत. हे इम्पॉर्टंट आहे. पुढं आता हे जे नाव आहेत ना, हे थोडंसं तुम्हाला आहे का नाही रिव्हिजन शिवाय पाठ होणार नाहीत. दीज नेम्स कॅन नॉट बी रिकॉल्ड विदाउट एनी रिव्हिजन, म्हणजे ह्याला तुम्हाला 5 ते 6 वेळा काय करावं लागेल, वाचावंच लागेल. सो इथं बघा, नवतेज सरना यांचं क्रिम्सन स्प्रिंग म्हणून इंग्लिशमध्ये नॉवेल जे आहे हे प्रसिद्ध झालेलं आहे, आणि हे गरजेचं आहे फार. एक्झामला आत्तापासून बरोबर एमपीएससीच्या 75 दिवस आहेत. 75 दिवसातून एकदा जरी तुम्ही हे 5 ते 6 वेळा केलं तरी होऊन जाईल. त्याच्यानंतर ममता कालिया म्हणून जे आहेत त्यांचं हे आहे बघा, जीते जे अलाहाबाद. ठीक आहे, जीते जे अलाहाबाद हिंदी मेमोयर आहे हे. सो हे माहित असायला पाहिजे. ममता कालियांचं जीते जी अलाहाबाद है ना, जीते जी अलाहाबाद है ना. क्रिम्सन स्प्रिंग नवतेज सरना, याच्या आधी जो मी फोटो दाखवला ते. त्याच्यानंतर सई तमिल सेल्वन है ना, तमिल सेल्वन यांचा आहे तमीज सिरुकथियन थडंगल है ना. खतरनाक नाव आहे, पाठ होणार नाही. पण एवढं तरी एक्झाम मध्ये अंदाज लागू शकतो की हे तमिळ व्यक्तीचं एक आहे, कारण नावं थोडीशी तशी आहेत. सो हे पाठ नाही केलं तरी चालेल है ना, आपल्याला कळून जाईल लगेच की हा हे एखाद्या तमिळनाडूचं जे आहे ते नावावरूनच कळून जातं. बघा ना, तमिळ सेल्वन, थमिन्स है ना, याच्यावरून जरी लक्षात ठेवलं देन इट इज ओके. म्हणजे एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की थोडक्यात तिसरं पाठ करणं फार अवघड नाहीये. पहिलंच जरा थोडंसं की नवतेज सरना यांचं क्रिम्सन स्प्रिंग नॉवेल आहे इंग्लिशमध्ये, एवढं महत्वाचं आहे. ममता कालिया जीते जी अलाहाबाद हे माहीत असणं गरजेचं आहे. हे पाठ करणे दोन्ही महत्वाचं आहे इथं. ठीक आहे, हे 2 पाठ झाले. तिसरं आपोआप एवढ्या वर्डवर सुद्धा पाठ होईल, हे पाठ करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर प्रसून बंडोपाध्याय, तर एक लक्षात ठेवा श्रेष्ठ कविता है ना, श्रेष्ठ कविता. आता कविता मग हे लक्षात कसं ठेवणार बघा. आता बंडोपाध्याय ऍक्च्युली जे आपण नावं बघतो ना, बॅनर्जी, मुखर्जी, ही जी नावं आहेत ना, ही वेस्ट बेंगॉलची नावं आहेत, वेस्ट बेंगॉल मधली नावं आहेत. आणि वेस्ट बेंगॉल मधली जी नावं आहेत ना, तर बंडोपाध्याय हे तिकडची नावं आहेत. ब्रिटिशांना नावं उच्चार करता येत नव्हती, ते अँग्लिसाइज करायचे, म्हणजे त्याला अशा पद्धतीने तोडायचे ते की आपल्याला सूट होईल तसं. आता जसं की से फॉर एक्झाम्पल बघा, सिपाही असा हिंदी शब्द होता, तर सिपाहीला ते सिपाही नव्हते म्हणत, सिपॉय म्हणायचे. नवाब म्हणता येत नव्हता, म्हणताच यायचं, त्यांना शब्दच अडखळायचे त्यांचे, मग ते काय म्हणायचे, नबॉब असा शब्द म्हणायचे. बरं, परत त्याच्यानंतर बघा प्रसून बंडोपाध्याय म्हटलेलं आहे, मग वेस्ट बेंगॉलचे आहेत, नावातच लक्षात ठेवा. इवन दो ज्या वेस्ट बेंगॉलच्या चीफ मिनिस्टर आहेत ममता बॅनर्जी त्यांचं नाव नाही, बंडोपाध्याय नाव आहे ऍक्च्युली, पण ते ब्रिटिशांना म्हणता येत नव्हतं म्हणून बॅनर्जी है ना. ते वेलकम म्हणून नावाचा पिक्चर बघितलाय, त्याच्यामध्ये आजकाल तो पार्ले को भी जी कहते हैं, आप तो डॉक्टर है, भगवान है ना, इंसान नहीं आप भगवान का रूप है, तो आपको तो जी बोलना पडेगा. मग त्या पद्धतीनं ते ब्रिटिशांचं होतं, माहित असायला पाहिजे. सो प्रसून बंडोपाध्याय आहेत श्रेष्ठ कविता है ना, हे लक्षात ठेवा. कवितावरनं कविता असं केलेलं आहे त्यांच्या भाषेमध्ये. त्याच्यानंतर योगेश वैद्य यांचं आहे बघा बत्त खडकी गुजराती है ना. सो वैद्य म्हटलं की जरा थोडंसं नाव कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहेत. सो भट्ट खडकी हे नाव आहे. त्याच्यानंतर अमरेश नुगाडोनी दादा सिरसू तंडे कन्नडामध्ये आहे. सो आहे ना अमरेश नुगडोनी है ना, नाव तो पिक्चर आला होता बघा बाहुबली, अमरेंद्र बाहुबली है ना. सो तसंच अमरेश नुगदोनी है ना, नाव साऊथचं आहे. सो दादा सिरिसू तंडे म्हणून नावाचं त्यांनी काय केलेलं आहे, तिथं पुस्तक आहे. त्याच्यानंतर एन प्रभाकरण त्यांनी काय दिलेलं आहे, माया मनुष्यार है ना, मल्याळम आहे. सो हे नावं जरा आता थोडीशी काय पाठ करणं गरजेचं आहे इथं है ना.
ही 2 नावं थोडीशी पाठ करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर राजू बाविस्कर हे मराठीतलं म्हणलं आहे, तर त्यांचं काय आहे बघा, कल्याणीला रेषा आहे ना, कल्याणीला नाही, काळ्या निळ्या रेषा येते ऍक्च्युली, काळ्या निळ्या रेषा. कधी कधी इंग्लिशवरून म्हणजे इंग्लिशायझेशनच झाल्यासारखं झालेलं आहे की आपण आपल्या मराठीचंच कधी कधी अस्तित्व हरवून बसलेलो आहे. इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन, टू मच एक्सेसिव्हली फोकसिंग ऑन इंग्लिश अँड जस्ट आपलं विसरणं. सो ठीक आहे, ऍक्सेप्ट माझा फॉल्ट. सो काळ्या निळ्या रेषा इम्पॉर्टंट आहे, राजू बाविस्करांचाही आहे, सो समजून जाईल हे आहे ना. काळ्या निळ्या रेषा जे पुस्तक आहे ते मराठीमध्ये आलेलं आहे, साहित्य अकॅडमीचा अवॉर्ड मिळालेला आहे. राजू बाविस्कर नाव लक्षात राहण्यासारखं आहे. त्याच्यानंतर नंदिनी सिद्धार रेड्डी. ओके, रेड्डी म्हटलं की तुम्हाला एवढं तर लक्षात पाहिजे की तेलुगू आंध्र प्रदेशमध्ये आहेत. खम्मम रेड्डी खूप मोठ्या समुदाय आहे तिथं. तर अनिमेशा त्यांचं आहे, अनिमेशा. त्याच्यानंतर जिंदर सेफ्टी किट पंजाब है ना, जिंदर सेफ्टी किट हे पंजाब मधून आलेलं आहे. तर एक लक्षात ठेवा, जिंदर हा मेरा पुत्र है ना, असं म्हणतात ना ते पंजाबीमध्ये, त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. डायलॉग बघता ना तुम्ही, अक्षय कुमारचे वगैरे पिक्चर आहे ना, पैरी पाणा भाऊजी है ना, म्हणजे की मी पाया पडतो असं म्हणतात, त्याच्यामध्ये जिंदार आहे पुत्र, जिंदार आहे पुत्र, मग तिथून जिंदर असं लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर जितेंद्र कुमार सोनी यांना काय आहे, बरखामा राजस्थान मधलं हे पुस्तक आहे. सो ऑलमोस्ट मी असं नाही म्हणणार की वन गो मध्येच तुमचं हे काय झालं पाहिजे, रिवाइज झालं पाहिजे. इवन दो इट इज नॉट पॉसिबल फॉर मी ऑल्सो टू रिकलेक्ट ऑल दिस थॉट्स किंवा ऑल दिस पॉइंट्स. फक्त एक गोष्ट आपण याच्यामध्ये काय करू शकतो की जास्तीत जास्त की यातले जे पुस्तक आहेत, जसं की आता नवते सरना यांचं आहे, सिम्सन स्प्रिंग आहे. त्याच्यानंतर कुणाचं सांगितलं होतं, ममता कालिया यांचं होतं, जीतेजी अलाहाबाद है ना, तमिळ वरून लक्षात ठेवतो. सो प्रसून बंडोपाध्याय है ना, कविता श्रेष्ठ कविता. योगेश वैद्य, ते वैद्य कुठून आहेत, गुजराती आहेत. भट्ट कडके है ना. सो अशी जी पुस्तकं आहेत, थोडंसं काय करावं लागेल तुम्हाला याच्यामध्ये की आपल्याला जरा जपून पाठांतरच करावं लागेल. सो इट इज कॉल्ड ॲज द रोट लाईट लर्निंग. रोट राईट लर्निंग म्हणजेच काय, तर एक लक्षात ठेवायचं याच्यामध्ये की थोडक्यात घोकंपट्टी असं याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, करावीच लागणार आहे है ना. जिंदर सेफ्टी किट, जिंदर म्हणजे काय आहे, सेफ्टी किट आहे. आणि जितेंद्र कुमार सोनी भारकामा. सो आता एक काम करा, याचं एक तुम्ही काय करा, छोटंसं असं जे स्टिक्स असतात तुमच्या जिथं कुठं झोपता वगैरे तिथं लावून ठेवा. एक रोज रात्री झोपताना काय करा, एवढे पाठ करून ठेवा. 100% तुमचं काय होईल, पाठ होऊन जाईल. प्रश्न आला, वेल अँड गुड, इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. पुढं याच्या पुढं महत्वाची जी बीट आहे, इंडिया टू साइन US अ डील ओनली आफ्टर द क्लॅरिटी ऑन रेट्स. सो एक लक्षात ठेवा की देर इज अन ऑन गोईंग टॅरिफ वॉर. टॅरिफ वॉर म्हणजेच काय की टॅक्सेशनच्या संदर्भात इथं अजून सुद्धा समझोते किंवा आपल्यामध्ये ऍग्रीमेंट झालेले नाहीयेत. सो इंडिया आणि म्हणजे हिस्टॉरिकली जर संबंध बघितला आणि तुम्हाला कधी कुठे इंटरव्ह्यूला विचारलं, तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी किंवा कुठं इंटरनॅशनल रिलेशन्स जो टॉपिक तुम्हाला पुढे येणार आहे त्याच्यामध्ये जर असं कधी कुठं विचारलं की मला जो असं जर तुम्हाला वाटतं की इंडिया आणि USA यांच्यातील संबंधांची थोडीशी चर्चा करा, तर एक लक्षात ठेवा त्यावेळेस तुम्ही असं सांगू शकता की देर इज नो क्लॅरिटी ऑन टॅरिफ आर्किटेक्चर. इथे एक शब्द आलेला आहे, मला फार आवडला तो आर्टिकल मधला, टॅरिफ आर्किटेक्चर. टॅरिफ आर्किटेक्चर या शब्दाचा अर्थ काय की दोन देश ज्यावेळेस पण एकमेकांच्या बरोबर व्यापार करतात त्यावेळेस ते काय करतात की ऍडिशनल टॅक्स लावतात. आता इथं किस्सा काय झालेला आहे बघा की भारत जो आहे म्हणजे इंडिया जो आहे हा ऑइल कोणाकडून घेतोय, रशियाकडून पण घेतोय अजून. मग आता युएसची काय झालेली आहे या बाबतीत थोडीशी नाराजगी आहे. आता नाराजगी म्हणजेच काय, ते काय म्हणतात की युएसचं म्हणणं असं आहे याच्यामध्ये की तुम्ही ह्या रशियाकडून ऑइल घेऊ नका, आमच्याकडूनच घ्या डायरेक्ट, असं यांचं म्हणणं आहे. मग आता थोडंसं कसं आहे की रशिया बरोबर आपले संबंध चांगले आहेत, कारण S-400 S-500 सारख्या मिसाईल आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत. किंवा अजून जर बोलायचं गेलं तर भारताचे जे आपलं ब्राह्मोस म्हणून नावाचं मिसाईल आहे, ब्राह्मोस जे आपलं क्षेपणास्त्र आहे जे, तर ते कुठून बनवलेलं आहे, कुणाच्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने बनवलेलं आहे, रशियाच्याच आहे ना ब्राह्मोस. तर ब्रह्मपुत्रा आणि मॉस्कोवा म्हणून ती रशियामधली नदी आहे ना त्याचं नाव दिलेलं आहे. त्यांच्या टेक्नॉलॉजीला वापरून, क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी म्हणतात त्याला, ते वापरून, म्हणजे क्रायोजेनिक टेक्नॉलॉजीचा अर्थ काय असतो की जो लिक्विड हायड्रोजन असतो ना
ते वापरलं जातं त्याच्यामध्ये आणि ती टेक्नॉलॉजी आपण इम्पोर्ट करतो, अजून सुद्धा त्यांच्याकडून घेतलेलं आहे. सो एवढं सगळं इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आपले रशिया बरोबरचे संबंध. त्याच्याच बरोबर अजून काय आहे की युनायटेड नेशन्समध्ये नेहमीच पाठिंबा दिलेला आहे रशियाने आपल्याला. इवन दो रिसेंटली फेब्रुवारीमध्ये मागच्या नॉट फेब्रुवारी इन द डिसेंबरच्या आधी आय थिंक सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान जे त्यांचे राष्ट्राध्यक्ष आहेत पुतीन जे होते ते इथं येऊन गेलेले आहेत है ना. लेबर मोबिलिटी अग्रीमेंट साईन केलेलं आहे त्यांनी आपल्या इथं. सो अशा आंतरराष्ट्रीय घडामोडीमधून आपल्याला असं बघायला मिळतं की भारताचे आणि रशियाचे संबंध नेहमी चांगले राहिलेले आहेत त्या बाबतीत. इवन दो त्यांनी काय दिलेलं आहेत आपल्याला S-400 आणि S-500 नावाच्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, म्हणजे त्या रडार सिस्टमवरून काय करतात की एअरबॉर्न टार्गेट जर येत असेल, एखादी मिसाईल येत असेल तर ते पलटवून टाकण्यात काय होतात आपल्याला मदत होतात. जे आपलं मागच्या 1 वर्षभरापूर्वी युद्ध झालं पाकिस्तानमध्ये, त्यावेळेस त्यांनी आपल्यावर मिसाईल सोडल्या होत्या. आपण रात्री झोपेत होतो, पण त्या S-400 मिसाईलने एवढं आपलं चांगलं काम केलेलं आहे की त्यांनी काय झालं की जे मिसाईल सोडलेल्या होत्या त्या रात्रीच्या रात्रीतच डिस्ट्रॉय केलेल्या आहेत त्यांनी. सो एवढं आपल्यासाठी सुरक्षिततेसाठी रशिया आपल्यासाठी सहकार्य करते. मग एवढा आपला चांगला जो मित्र देश आहे त्याला डावलून तर चालणार नाही आपल्याला. सो ह्या गोष्टी सोडून द्यायच्या इथं. रशियाला सोडून चालणार नाही. बट युएसचं म्हणणं काय की जर तुम्ही त्यांच्याकडून ऑइल घेताय ना तर आम्ही तुमच्यावर टॅक्स लावणार. म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला आमच्याकडून काय केले जाणार आहेत, पैसे तुम्हाला द्यावेच लागणार आहेत. म्हणजे रेसिप्रोकल नाही, रेसिप्रोकल टॅक्स लावलाय. रेसिप्रोकल म्हणजेच काय, एक तर तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा मगच आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करू. सो अमेरिकेची अशी धोरणं राहिलेली आहेत. त्यामुळे जरा थोडंसं आपल्याला काय आहे की आपली पावलं जी आहेत ती थोडीशी तिथं जी डिप्लोमॅटिकली स्ट्रॅटेजी आहे ना ती आपण व्यवस्थित तिथं लावली पाहिजे. आणि आता असं का, तर एक लक्षात ठेवा, मी मागं पण एक डॉक्टरीन सांगितलं होतं तुम्हाला की डिहायपनेशन पॉलिसी जी होती आपली, म्हणजे 2 देशांचे संबंध चांगले नाहीत. रशिया आणि US ऑब्व्हियसली 2 महासत्ता आहेत, त्यांच्याकडे बरेचसे रिसोर्सेस आहेत. ठीक आहे. मग आता रिसोर्सेस तर दोघांच्याकडे आहेत, पण दोघांच्यात काय आहे, 36 आकडा आहे. मग आता रशिया बरोबर पण संबंध चांगले ठेवायचे, US बरोबर पण चांगले ठेवायचे, बिघडवायचे नाहीत. तर मग काय करणार आहात, तर डिहायपनेशन पॉलिसी म्हणजेच काय, US बरोबर चांगले ठेवा आणि रशिया बरोबर पण काय करा, चांगले ठेवा. फक्त एवढंच की यांच्याबरोबर एखादा करार करताना यांचे इंटरेस्ट हर्ट नाही झाले पाहिजे आणि यांच्याबरोबर काम करताना यांचे इंटरेस्ट हर्ट नाही झालं पाहिजे. म्हणजे दोघांना कुठेही तडा नाही गेला पाहिजे. विश्वास, सौहार्द किंवा अजून तिथं क्रेडिबिलिटी है ना, जे सोशल कॅपिटल म्हणतो आपण, डेव्हलपमेंट, ट्रस्ट म्युच्युअली, तो तिथं काय झाला पाहिजे, बनून राहिला पाहिजे. बाकी एवढं इम्पॉर्टंट आर्टिकल याच्यातलं नाहीये. जस्ट मला फक्त एवढे इन्साइट्स द्यायच्या होत्या, हे एवढं इथं गरजेचं होतं. याच्याच नंतर सगळ्यात एक इम्पॉर्टंट आज मला जे युनायटेड नेशनच्या कमिशन बद्दल पहिल्यांदाच माझ्या बाबतीत हे वाचण्यात आली. तशी UN खूप मोठी बॉडी आहे, तिचे बरेचसेच इनिशिएटिव्ह चालतात. आपल्याला प्रत्येक इनिशिएटिव्ह माहीत करून घेणं शक्य नाहीये. पण UNच्या बाबतीत म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या बाबतीत एक बीट अशी आली होती की युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम अशी नावाची एक काय आहे, एक बॉडी आहे. ती UNच्या ह्याच्यातच काम करते. एजन्सीचा ओव्हरव्ह्यू बघा. फॉर्म्ड इन 28 ऑक्टोबर 1998, 27 इयर अगो. म्हणजे जवळपास माझ्या वयाच्याच एवढी ही बॉडी आहे. जेवढं माझं वय तेवढीच बॉडी आहे. सो 8 ऑक्टोबर 28, 1998, 28 वर्ष जवळपास पूर्ण झालेली आहेत तिला. हेडक्वार्टर्स आहे वॉशिंग्टन DC. ऑब्व्हियसली लक्षात ठेवा, वॉशिंग्टन DC. एम्प्लॉईज फक्त 15 जण काम करतात आणि एजन्सी जी आहे ते सिंगशंक आहे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत त्याचे. वेबसाईट इथं दिलेली आहे. ही माहिती काय एवढी इम्पॉर्टंट नाहीये, फक्त एवढं माहिती असायला पाहिजे. UNचं कमिशन आहे ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम. आता बघा की फ्रीडम जे आहे एस्टॅब्लिश अंडर इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम ऍक्ट ऑफ 1998. ठीक आहे. कमिशनर आर अपॉइंटेड बाय US प्रेसिडेंट अँड अ काँग्रेशनल लीडरशिप. म्हणजे थोडक्यात या बॉडीचे जे हे आहेत, प्रेसिडेंट आहेत किंवा याचे जे चेअरपर्सन आहेत, ज्याला कमिशनर असं म्हणतात, तर ते USचे प्रेसिडेंट म्हणजे आता थोडक्यात डोनाल्ड ट्रम्प हे काय करणार आहेत, यांना अपॉइंट करणार आहेत. आणि मॉनिटर्स द ग्लोबल रिलिजियस फ्रीडम व्हायोलेशन्स अँड गिव्ह पॉलिसी रेकमेंडेशन. म्हणजे थोडक्यात काय बघतात हे की जगामध्ये जेवढे देश आहेत आपले 197 प्लस जे काही आहेत किंवा 202 काहीतरी आहेत, तर त्या देशांमध्ये किती रिलिजियस फ्रीडम दिलं गेलेलं आहे आणि त्याचं व्हायोलेशन किती वेळा झालेलं आहे याच्यावर वॉच ठेवणारी ती काय आहे, संस्था आहे. उदाहरणार्थ आपण आपल्या संविधानामध्ये गेलं तर तिथं बघा 25 ते 28 आपल्याला रिलिजियस राईट दिलेले आहेत. आपल्याला आपल्या धर्माच्या स्वातंत्र्या संदर्भात तिथं 25 ते 28 अशी 4 आर्टिकल दिलेले आहेत. मग याच्यापैकी जर समजा एखादं उल्लंघन झालं तर ती केस काय असतात, ते स्टडी करतात आणि रेकॉर्ड ठेवतात, है ना. आणि या बॉडीनं आरोप असे लावलेले इंडियावर आता सध्या की याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की थोडक्यात
इंडिया जो आहे ना हा जरा थोडासा काय करतोय, बायस्ड आहे रिलिजनच्या बाबतीत. म्हणजे भारत जो आहे तो जरासा बायस्ड आहे. आता हे का चाललेलं आहे? ऑब्व्हियसली कारण तर सरळ सरळ सांगतायत की प्रेसिडेंट जे या बॉडीचं जे कोण कमिशनर असतात ते कोण अपॉइंट करतं, थोडक्यात युएस प्रेसिडेंट करतंय. आता काय झालेलं आहे, वॉर लागलेला आहे. आपण आता मागचीच न्यूज बघितली मी तुम्हाला, टॅरिफ वॉर लागलेला आहे, क्लॅरिटी नाहीये, संबंध थोडेसे ताणले गेलेले आहेत. मग अशा बॉडीचा वापर करून काय करणार, ते टार्गेटच करायला बघणार आहेत ना. सो दीज आर द काइंड्स ऑफ द ऑर्गनायझेशन दॅट प्रमोट्स द सॉफ्ट पॉवर. हे सॉफ्ट पॉवर किंवा कल्चरल प्रोग्राम्स एंगेजमेंट करण्यासाठी असे इनिशिएटिव्ह कामाला येतात. पण इथं काय झालेलं आहे, यांनीच बायसनेस करायला दाखवलेलं आहे ना. क्रिटिसाइज्ड फॉर आयडिओलॉजिकल बायसेस अँड द कोअर्सिव्ह इन्फ्लुएन्स इन द ग्लोबल साऊथ. आता ग्लोबल साऊथ म्हणजेच काय, एक लक्षात ठेवा, साऊथ म्हणजे सगळे खाली नॉर्थ आणि साऊथ हेमिस्फिअर मधले असलेले देश नव्हेत, तर साऊथ मध्ये म्हणजे थोडक्यात की अशा कंट्रीज की ज्या लिस्ट डेव्हलप्ड आहेत. या शब्दाचा अर्थ ग्लोबल साऊथ म्हणजेच लिस्ट डेव्हलप्ड कंट्रीज, म्हणजे कमी डेव्हलप झालेल्या काय आहेत ह्या कंट्रीज आहेत. त्या कंट्रीजला काय म्हटलेलं आहे त्यांनी, ऍक्च्युली मध्ये तिथं लिस्ट डेव्हलप कंट्रीजला ग्लोबल साऊथ असा शब्द दिला गेलेला आहे इंटरनॅशनल लेवलवर. हा फार महत्वाचा शब्द आहे, तुम्हाला तिथं वापरता आला पाहिजे. कुठं, इंटरनॅशनल रिलेशन्स जो आपला GS2 चा जो पार्ट आहे तो तिथं माहित पाहिजे. आता यांच्या ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज इम्पॉर्टंट आहे. रिसर्च अँड मॉनिटर्स इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम इश्यूज. द कमिशन इज ऑथराइज टू ट्रॅव्हल ऑन फॅक्ट फाइंडिंग मिशन टू अदर कंट्रीज, होल्ड पब्लिक हिअरिंग्स. सो एक लक्षात ठेवा की या कमिशनकडे असे अधिकार आहेत का ते काय करू शकतात की जेवढे रिलिजियस फ्रीडम दिलेलं आहे ते ऍक्च्युली आहे का नाही, त्याचं व्हायलेशन होतंय का नाही, तर ते बघण्यासाठी त्यांना नाही का नाही स्टडी टूर मिशनवर ते जाऊ शकतात आणि त्या दुसऱ्या कंट्रीजला त्यांना काय करावं लागतं, तिथं मदत द्यावीच लागते. पब्लिक हिअरिंग सुद्धा करू शकतात, म्हणजे थोडक्यात की सुनवाई सुद्धा करू शकतात, कोर्टासारखं त्यांचं काम सुद्धा आहे. पुढं, द कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम इश्यूज अँड अॅन्युअल रिपोर्ट दॅट इन्क्लुड्स पॉलिसी रिकमेंडेशन टू द US गव्हर्नमेंट बेस्ड ऑन द रिपोर्ट्स इव्हॅल्युएशन फॅक्ट्स सर्कमस्टन्सेस ऑफ रिलिजियस फ्रीडम व्हायलेशन वर्ल्ड वाईड. म्हणजे जगामध्ये थोडक्यात जेवढे पण चाललेलं आहे ना रिलिजियस व्हायलेशन्स, त्याच्याबद्दल हे काय करतात, खुल्लपणे आपलं मत मांडतात. पण थोडक्यात त्यांच्यावर आरोप असे लावण्यात आलेले आहेत की ही थोडीशी बॉडी आहे ना ती बायस्ड आहे, काम तिचं निपक्षपातीपणे करत नाहीये. कुठं ना कुठं तरी ते काय करतायत, स्वतःचा इन्फ्लुएन्स टाकायचा, स्वतःचा प्रभाव टाकायचा बघतायत है ना. असं हे याच्यावर टीका झालेली आहे. फक्त ऍटलिस्ट माहित पाहिजे की असं असं कमिशन आहे किंवा असं असं जे कमिशनर आहेत ते काम करतात. याच्यानंतर पुढं जे इम्पॉर्टंट आर्टिकल आहे ते आहे आपल्याला UPSCच्या पण इम्पॉर्टंट आहे आणि MPSCच्या पण पर्स्पेक्टिव्ह आहे. सो बेलम जे आहे, अ टेस्ट ऑफ न्यू फॉरेस्ट पायलॅन्ड्स. ओके, तर एक लक्षात ठेवा, बेलम ही जागा आहे ती बेलम ब्राझील मधली आहे. ठीक आहे. सो UNFCC म्हणून नावाची एक बॉडी आहे जिची 30वी COP, कॉप म्हणणं चुकीचं आहे, COP म्हणणं बरोबर आहे. COP म्हणजे इथं शब्द आहे, एक लक्षात ठेवा, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. काय म्हणायचं याला, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज असं म्हणतात. आता कॉन्फरन्स ऑफ पार्टीज जे म्हणतात, तर एक लक्षात ठेवा, तर ते UNFCC असं तिथं काय दिलेलं आहे, त्याचं नाव दिलं आहे. सो UNFCCचं जे ॲब्रिव्हिएशन आहे ते आहे युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, असं त्याचा ॲब्रिव्हिएशन म्हणजेच फुल फॉर्म आहे. मग COP30 म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज अशी 30वी परिषद चालू झालेली आहे. ऍक्च्युली ही जी बॉडी आहे अडॉप्टेड इन 1994, ही जी ट्रिटी जी होती UNFCC म्हणजेच की फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, थोडक्यात याचा अर्थ जर तुम्हाला सांगायचं गेलं तर ही जी बॉडी आहे का नाही, तर ही बॉडी काय काम करते की जे आपल्या आता सध्या वातावरणामध्ये हवामान जे बदल होतंय, वातावरणात जे वातावरण बदल किंवा आपण हवामान बदल जे होतंय म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये काय करते की पॉलिसी इम्प्लिमेंटेशन करणं किंवा इनपुट्स देणं, आणि ते बदलतं वातावरण आहे तर त्याच्यामुळे होणारे इल इम्पॅक्ट्स म्हणजे त्याच्यामुळे होणारे जे संभाव्य धोके आहेत तर ते कमी करण्यावर काम करते. ठीक आहे. सो आतापर्यंत ती काय करते, दरवर्षी एक अॅन्युअली मीटिंग असते कुठल्या ना कुठल्या तरी देशामध्ये. मग ते कुठल्या ना कुठल्या तरी देशामध्ये ऑर्गनाईज होते, तिथं वेगवेगळ्या देशातले रिप्रेझेंटेटिव्ह येतात, शक्यतो एन्व्हायरमेंटल मिनिस्टर असतात. आणि आपले जे एन्व्हायरमेंटल मिनिस्टर आहेत तर ते आहेत, लक्षात ठेवा, भूपेंदर सिंग है ना, ऑनरेबल भूपेंदर सिंग इज द एन्व्हायरमेंटल मिनिस्टर ऑफ इंडिया. ते रिप्रेझेंट करतात भारताच्या वतीनं. जवळपास 197 जेवढे प्लस देश आहेत ते सगळे तिथे येतात, जमतात, आणि ते काय म्हणतात की का 197 का म्हटलेला आकडा एक लक्षात ठेवा, कारण UN नाही ना बॉडी, युनायटेड नेशन्स म्हटलेलं आहे म्हणून, संयुक्त राष्ट्र परिषद. हवामान बदलाच्या बाबतीतले जेवढे पण आहेत ती ही बॉडी काम करते. 30वी जी होती ती ब्राझील बेलम मध्ये झाली आणि तिथं नवीन एक फॉरेस्ट फायनान्ससाठी काय काढलेली आहे त्यांनी, एक फॅसिलिटी काढलेली आहे फॉरेस्टच्या साठी फायनान्स. ठीक आहे. सो
मग आता थोडक्यात इथं काय सांगितलेलं आहे की बघा 197 पार्टीज आहेत सांगितलेलं आहे. क्योटो प्रोटोकॉल आणि पॅरिस ॲग्रीमेंट आहे. याच्यासाठी ही काय करते, नेहमी कार्यरत असते. तर थोडक्यात इथं जरा मी काय करून देतो, क्योटो प्रोटोकॉल आणि जो तुमचा क्योटो प्रोटोकॉल आहे तो 97चा आय थिंक क्योटो प्रोटोकॉल. ठीक आहे. प्रोटोकॉल या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा की तुम्हाला त्या गोष्टी यू आर एक्सपेक्टेड टू फॉलो इट. प्रोटोकॉल म्हणजेच काय की तुम्ही ते बाध्यच आहे असं नाहीये तुम्हाला. कन्व्हेन्शनचा अर्थ जो आहे ते तुम्हाला फॉलो करावं लागतं. ठीक आहे. आय एम सॉरी, मी उलट सांगितलं. प्रोटोकॉल इज एक्सपेक्टेड टू फॉलो. प्रोटोकॉल तुम्हाला फॉलोच करावा लागतो. जो प्रोटोकॉल असतो, मी उलट सांगितलं, एक्स्ट्रीमली सॉरी. प्रोटोकॉल असतो तो तुम्हाला फॉलो करावा लागतो. म्हणजे ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या कराव्याच लागतात. देर इज नो ऑप्शन. मग क्योटो प्रोटोकॉल काय आहे की ज्या तुमच्या पण ग्रीन हाऊसेस गॅसेस आहेत, ग्रीन हाऊसेस गॅसेस, तर त्या ग्रीन हाऊसेस गॅसेसचं रिडक्शन करायचं आहे तुम्हाला ऑब्विसली. ठीक आहे. कार्बन डायऑक्साईड असेल, नायट्रस ऑक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, PFC, SFC आपण म्हणतो ना जे सगळे. तर त्याच्यानंतर वॉटर वेपर्स. याच्यामधून काय होतं की आपल्या पृथ्वीचं टेम्परेचर जे आहे ते वाढतंय. ऍक्च्युली टेम्परेचर राहिलं पाहिजे, नाहीतर आपण इथं अस्तित्वात राहणार नाही आहोत. पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत, तर ग्रीन हाऊस गॅसेसचं आपल्याला इथं काय करायचं आहे, जे टेम्परेचर आपलं पृथ्वीचं वाढलेलं आहे. मग आता ग्रीन हाऊस गॅसेसमुळे किती टेम्परेचर वाढलेलं आहे, तर एक लक्षात ठेवा, प्री इंडस्ट्रीयल लेवलच्या खाली न्यायचं आहे आपल्याला. ते प्री इंडस्ट्रीयल लेवलच्या इथं खाली न्यायचं आहे. ते आहे 2 डिग्री सेल्सिअस खाली न्यायचं. म्हणजेच इंडस्ट्रियलायझेशन जिथं झालं, औद्योगिकरण जिथं 17व्या-18व्या शतकात, त्यावेळेस जेवढं तिथं टेम्परेचर होतं त्या टेम्परेचरच्या खाली 2 डिग्री खाली न्यायचं आहे. एक महत्वाचा. आणि पुढे उपाययोजना करायची ते 1.5 डिग्रीच्या पण खाली गेलं पाहिजे त्याच्या. म्हणजे जेवढं त्याच्या आधी होतं इंडस्ट्रियल लेवल, इंडस्ट्रियलायझेशनच्या वेळेस है ना, म्हणजे औद्योगिकरण ज्यावेळेस बंद झालं त्याच्या आधी जेवढं, त्याच्या वेळेस जेवढं टेम्परेचर होतं त्याच्या खाली 2 डिग्री सेल्सिअस न्यायचं. उदाहरणार्थ समजा जर 37 डिग्री सेल्सिअस त्यावेळेस होतं, लेट्स अज्युम, तर त्याच्या खाली किती न्यायचंय, 2 डिग्री सेल्सिअस. हे कोणी सांगितलेलं आहे, पॅरिस ॲग्रीमेंटने सांगितलेलं आहे. 2015 मध्ये झालं होतं. COP21 लक्षात ठेवा, फार इम्पॉर्टंट आहे. 2015 मध्ये याचीच कॉन्फरन्स ऑफ पार्टी, म्हणजे जी 21वी परिषद झाली होती ती पॅरिस कुठं आहे लक्षात ठेवा, फ्रान्समध्ये. आणि त्यांनी काय सांगितलं होतं की जेवढं पण इंडस्ट्रियलायझेशनच्या वेळेस टेम्परेचर होतं त्याच्या खाली 2 डिग्री सेल्सिअस आणि परत 1.5 डिग्री पर्यंत एवढं जायचंय. मग त्यांनी काय सांगितलं होतं त्यावेळेस की याच्यामध्ये तुम्ही दरवर्षी $100 बिलियन एवढा फंड काय करायचा आहे तुम्ही, म्हणजेच डेव्हलप्ड कंट्रीजनी. डेव्हलप्ड कंट्री म्हणजे कोण लक्षात ठेवा, US आहे ना, अमेरिका, त्याच्यानंतर चायना, यासारख्या देशांनी कुणाला द्यायचं आहे, लिस्ट डेव्हलप्ड कंट्रीज, म्हणजे डेव्हलपिंग ज्या कंट्रीज आहेत यांना काय करायचं आहे, क्लायमेट चेंजसाठी सपोर्ट करण्यासाठी इनिशिएटिव्ह घ्यायचेत. आणि तेवढे पैसे तुम्ही काय करायचेत की तुमच्याकडून नुकसान होते त्यामुळे तुम्ही काय करायचं, ते पैसे द्यायचे. मग आता असं काय झालं, तर एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस एक असेसमेंट झालं, नेट डिटर्मिनेशन काढलं, कंट्रीब्युशन की नॅशनली डिटरमाइंड कंट्रीब्युशन काढलं, म्हणजे प्रत्येक कंट्री संसाधनांचा, रिसोर्सेसचा वापर करून किती कार्बन डायऑक्साईडचं प्रोडक्शन करते. तर त्याच्या सर्वेक्षणामध्ये असं लक्षात आलं की जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, विकसित देश आहेत, त्यांनी सगळ्यात जास्त संसाधनांचा वापर केलेला आहे आणि त्यांनी सगळ्यात जास्त पोल्युशन केलेलं आहे. त्याचा झटका किंवा त्याचा इम्पॅक्ट जो कुणावर पडतोय, लिस्ट डेव्हलप्ड कंट्रीज किंवा ज्या डेव्हलपिंग कंट्रीज आहेत भारतासारख्या. मग आता काय होतंय की समजा आपल्या इथं जर तुम्ही गेला, नेपाळ बघा, इथं एक देश आहे आणि इथं आहे ना याला म्हणून नावाची एक ग्लेशियर आहे, हिमनदी आहे, ती पूर्णपणे संपली, वितळूनच गेली. मग आता असे परिणाम होत आहेत. मग तुम्ही म्हणाल यात एवढं काय आहे त्याच्यामध्ये, तर एक लक्षात ठेवा, हिमनदी वितळली म्हणजेच काय झालं की समजा पाण्याची लेवल समजा आधी इथं होती, एवढी इथं होती, ठीक आहे, तर ती काय होणार आहे, वाढणार आहे. शेवटी कुठं जाणार आहे पाणी, नदीत, समुद्रात जाणार आहे. मग ते वर जाणार, म्हणजे छोटे छोटे आयलंड्स आहेत बाकीचे इथं, समजा अंदमान निकोबार आहेत, तर ते कुठं जाणार आहेत, पाण्याखाली जाणार आहेत. आणि अंदमान निकोबारवर आपल्या इथं पण राहतात लोक, 200-250 का होईना, शॉम्पियन, जरावा, ओंग म्हणून नावाचे तिथं काय राहतात, ते ट्राईब्स राहतात. मग आता ते पाण्याखाली जाणार आहेत तर मग काय होणार आहे, अस्तित्व संपणार आहे ना. विचार करा, घरात पाणी घुसलं आपल्या तर काय होतं, मग किती मोठं इंजस्टिस आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यावेळेस तिथं काय सांगितलं होतं की तुम्ही काय केलं पाहिजे की $100 बिलियन दरवर्षी तुम्ही तिथं आणले पाहिजेत आणि प्री इंडस्ट्रियल लेवलच्या टेम्परेचर खाली 2 डिग्री सेल्सिअस
ते 1.5 डिग्री सेल्सिअस तेवढं तिथं काय केलं पाहिजे, खाली नेलं पाहिजे. युपीएससीने मेन्सवर प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. व्हॉट आर द इल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द ग्लेशियर डिप्लिशन, आणि त्याचे परिणाम सांगा काय काय आहेत. सो या पद्धतीने काय आहे तिथं तुम्ही हे गोष्टी लिहू शकता. एक 2 ते 3 मुद्दे सांगितले आहेत. हे महत्वाचं होतं. क्योटो प्रोटोकॉल तुमचे ग्रीन हाऊस गॅसेसचं काय आहे तिथं इल इम्पॅक्ट्स आहेत ते रिडक्शन करायचे तुम्हाला तिथं आहे ना. आणि त्याच्याच बरोबर पॅरिस ॲग्रीमेंट 2015 COP21 किती करायचं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे तिथं 2 डिग्री खाली न्यायचंय, आणि 2 डिग्रीच्या नंतर एफर्ट्स काय करायचे ते अजून अर्धा डिग्रीनी कमी करायचंय. डिग्री सेल्सिअस आहे बरं का, डिग्री फॅरनाईट वगैरे शब्द कुठं आला तर ते रिलेशनशिप वेगळं आहे, थोडंसं माहीत असावं म्हणून सांगितलेलं आहे. पुढं मग आता न्यू फायनान्स मॉडेल जे आहे ते ह्या COP30 मध्ये आणून दिलेलं आहे. आता या COP30 मध्ये जे आणून दिलेलं आहे ते म्हणजे काय, ही 30वी मीटिंग होती, बेलम ब्राझीलमध्ये झालेली आहे. मग न्यू फायनान्स मॉडेल दिलेलं आहे, तर एक लक्षात ठेवा, ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरएव्हर फॅसिलिटी नावाची एक फॅसिलिटी काढलेली आहे फॉर कंट्रींग टू रिवॉर्ड द प्रिझर्विंग द फॉरेस्ट, नॉट जस्ट रिड्युसिंग द डिफॉरेस्टेशन ओव्हर 5.5 बिलियन प्लेस्ड, म्हणजे $5.5 बिलियन US तेवढे तिथे देण्यात आलेले आहेत. कशासाठी की जे तुमचे ट्रॉपिकल फॉरेस्ट असतात ना, आता ट्रॉपिकल फॉरेस्ट म्हणजेच कुठले, तर एक लक्षात ठेवा, ही आपली पृथ्वी आहे, इथून इक्वेटर जाते, विषुववृत्त जातं, सूर्याची जी किरणं आहेत ती काय पडतात, डायरेक्ट समोर पडतात. म्हणजे ही जी पृथ्वी आहे आणि इथून जर मधनं कापलं तर ते काय असतं, तिथं विषुववृत्त असतं, विषुववृत्तावर जी किरणं आहेत सूर्याची ती काय पडतात, सरळ पडतात, इकडून बघा किंवा इकडून बघा, अशी पृथ्वी इमॅजिन करा. मग त्याच्यामध्ये तिथं जंगलं तयार होतात, त्याला ट्रॉपिकल फॉरेस्ट म्हणतात, एव्हरग्रीन फॉरेस्ट, एबोनी, महोगनी, रोजवूड ही जी आहेत ना तिथं. तर ही जी मोठी मोठी जी वृक्ष असतात किंवा जे फॉरेस्ट असतात त्याचं कन्झर्वेशन करायचं इथं, मग हे डिस्कस झालेलं आहे. आता कन्झर्वेशन का करायचं, तर एक लक्षात ठेवा की डिफॉरेस्टेशन ग्लोबल लेवलवर फार मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. एक्झाम्पल आत्ताच रिसेंटलीचा अरावलीचा मुद्दा बघा ना तुम्ही, जे तिथं अरावलीमध्ये प्रोटेस्ट झाले ना, आपल्याला वाटतं मोठा मुद्दा नाहीये पण आहे. पुढं शिफ्ट फ्रॉम द कन्सर्न रिमेन्स दो डिझाईन ॲज अ रिटर्न बेस्ड फंड नॉट डोनेशन्स includes 20% of benefits from indigenous local communities. Critics says decision making power is still limited for them. तर एक लक्षात ठेवा की रिटर्न बेस्ड फंड नॉट डोनेशन, म्हणजे याच्यात थोडक्यात काय माहिती आहे की ती डोनेशन किंवा चॅरिटी जी करतो ना, एकदा फंड दिला तुम्ही एखाद्या व्यक्तीला तर तो परत घेता येत नाही. डोनेशन दिलं, देणगी दिली, संपलं, तसं नाहीये, ते परत तुम्हाला मिळू पण शकतं. आणि ज्याच्यामध्ये 20% इंडिजिनस लोकल कम्युनिटीला तिथं काय मिळणार आहे, से आहे, थोडक्यात बेनिफिट आहेत. क्रिटिसिझम ऑफ अप्रोच ग्रुप लाईक द ग्लोबल फॉरेस्ट कोएलिशन आर्ग्यूज colonial and market driven failing to address the root causes like agri business, mining and infrastructure expansion. तर थोडक्यात याचं क्रिटिसिझम अप्रोच केलेलं आहे की कशासाठी काढलेलं आहे म्हणून. इक्विटी अँड गव्हर्नन्स इश्यू रिस्क दॅट नॅशनल गव्हर्नमेंट्स इंटरमिडिएटरी कॅप्चर फंड्स while local communities see little benefit, highlighting the need for strong accountable institutions. तर असं म्हटलेलं आहे की लोकल कम्युनिटीजला 20% तिथं बेनिफिट होणार आहे, पण ऍक्च्युली काय आहे की त्यांना बेनिफिट फार कमी मिळतात ह्या गोष्टीचे. म्हणून इथं काय सांगितलेलं आहे की इक्विटी आणि गव्हर्नन्स इश्यू फार आहे याच्यामध्ये. पुढं कोर डिबेट काय चाललेलं आहे, लँड अँड पॉवर, फॉरेस्ट प्रोटेक्शन डिपेंड्स ऑन सिक्युअर लँड राईट्स, इंडिजिनस लिडरशिप. विदाउट दिस द फायनान्स अलोन मे नॉट स्टॉप डिफॉरेस्टेशन रिजन लाईक अमेझॉन फॉरेस्ट. तर एक लक्षात ठेवा की अमेझॉन म्हणून जो फॉरेस्ट आहे, पूर्ण ब्राझीलचं जे क्षेत्र व्यापलेलं आहे त्याने, ते तिथं ट्रॉपिकल फॉरेस्ट फार सापडतात, कारण ब्राझीलमधनंच पूर्ण इक्वेटर पहिली चालू होते तिथं. तर त्या ब्राझीलच्या जे साऊथ अमेरिकेमध्ये ब्राझील आहे ना, आय थिंक तो तिथलाच पहिला कंट्री आहे, त्याच्यामधून तिथून जाते. आणि एक लक्षात ठेवा की लँड राईट्स किती आहेत तिथं, लोकांना अधिकार किती आहेत तिथं जमिनीवर, त्याच्यावर पण डिपेंड करतं. मग आता हे असं का म्हटलं असेल, तर एक लक्षात ठेवा की जर समजा तुमच्याकडे लँड राईट्स प्रायव्हेट प्रॉपर्टी दिलेली असेल, तर प्रायव्हेट प्रॉपर्टीवर तुम्ही कितीही काही करू शकता. उद्या तुम्ही असं म्हणाल की प्रायव्हेट प्रॉपर्टीवर आंब्याचं झाड लावलंय किंवा मी सागाचं झाड लावलेलं, मी तोडून टाकलं, माझा अधिकार आहे, विषय संपला. जर ते गव्हर्नमेंटकडे असेल, तो प्रायव्हेट प्रॉपर्टी नसेल, तर मग काय आहे लक्षात ठेवायचं की मग तिथं बंधन येतात. म्हणून बघा ना, आपल्या इथं राईट टू प्रॉपर्टी जो आहे तो 42व्या घटने दुरुस्तीने कुठे टाकलेला आहे, 300A मध्ये टाकलेला आहे ना. भारताचं संविधान जर तुम्ही उघडून बघितलं, 365च्या वर, 365 नव्हे, जवळपास 468च्या वर गेले असतील कलम, आता थोडंफार कमी जास्त इकडे तिकडे झालेच असतील. तर एक लक्षात ठेवा की 300A हे जे आर्टिकल आहे ना, 300A हे जे आर्टिकल आहे, हे आर्टिकल कशासाठी दिलेलं आहे की राईट टू प्रॉपर्टी आधी कुठं होता, 31 मध्ये होता, तो फंडामेंटल राईट होता, तो काढून घेतलेला आहे. आणि आता प्रायव्हेट बनवलेला आहे का, राईट टू प्रॉपर्टी इज अ नॉट अ फंडामेंटल राईट.
स्वतःचं वैयक्तिक नाही. म्हणजे याचा अर्थ नॅशनलायझेशन होऊ शकतं त्याचं. गव्हर्नमेंटला वाटलं की नाही आता ही जमीन जी आहे ती कशासाठी पाहिजे, राष्ट्रीय कामासाठी पाहिजे, तर करू शकता तुम्ही. म्हणजे थोडक्यात काय की हे फक्त तुम्ही ट्रॉपिकल फॉरेस्ट कन्झर्व करायचे असतील तर तिथं लँड राईट्स कुणाकडे आहेत हे गरजेचं पडतं. म्हणजे शक्यतो गव्हर्नमेंटकडे पाहिजेत. दुसरी गोष्ट लोकल लिडरशिप पाहिजे. से फॉर एक्झाम्पल सुंदरलाल भाऊ ना, त्यांनी ते आंदोलन केलं होतं ना तिथं. कशाचं आंदोलन केलं होतं की जे खेजरी म्हणून ट्रीज होते ना ते कापायचे चालले होते. मग त्यांनी काय केलं, ते पेड म्हणजे जे झाडं होती त्याला काय केलं तिथं बरोबर असं घट्ट मिठी मारली आणि ते कॅम्पेन चालू झालं. ठीक आहे. सो उत्तराखंडमध्ये खेजरी ट्रीज होते है ना. सो ते आंदोलन फार महत्वाचं होतं. आय एम सॉरी, आय एम नॉट एबल टू रिकॉल द नेम ऑफ दॅट इनिशिएटिव्ह. आय थिंक चिपको आंदोलन. येस येस, त्याचं नाव होतं चिपको आंदोलन. मग त्यांनी ते कन्झर्व करायला तिथं हे केलं ना. सो अशा पद्धतीने करतात. किंवा राजस्थानमध्ये जर तुम्ही गेलं ना, सॅक्रेड ग्रूव्ज असतात किंवा तिथं सॅक्रेड प्लेसेस असतात ओरान्स म्हणून नावाचे, तर ते तिथं लोकली प्रॅक्टिस करतात तिथं की नाही हे झाडं तोडणार नाही आम्ही. सो फक्त एक लक्षात ठेवा की फंड दिल्याने काय होत नाही, इथं लिडरशिप पण पाहिजे. दुसरी गोष्ट काय पाहिजे तुम्हाला, इंडिजिनस लिडरशिपच्या बरोबर तिथं लँड राईट्स कुणाकडे आहेत हे पण पाहिजे. सो या पद्धतीने इथे युपीएससी साठी महत्वाचं होतं. पण आता हे एवढं सगळं युपीएससीच्या मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यातला काही भाग जरा थोडासा जे इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं, तर ते कशासाठी इम्पॉर्टंट होता, युपीएससीच्या प्रीसाठी होता. बाकीचा आत्ता जेवढे मुद्दे डिस्कस केले ते मेन्सचे होते. आता यातलंच हे एमपीएससीच्या प्रश्नासाठी जे काही राज्यसेवा 2026 आहे, एक्सपेक्टेड करूया की डायरेक्ट विचारतील. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की युएनएफसीसी जे आहे की दरवर्षी काय करते, मीटिंग घेते. 30वी जी होती ती कुठं सांगितली, बेलम ब्राझीलमध्ये सांगितली. ठीक आहे. आता बेलम ब्राझीलमध्ये मी हे जर सांगितलेलं आहे, मग पुढची कुठं होणार आहे 31वी, तर ते तुर्कीला होणार आहे. टर्की वेस्ट एशियामध्ये आहे ना. इराणच्या बाजूला जर तुम्ही गेला तर इराणच्या बाजूला इथं इराक आहे. इथं थोडंसं वर गेलं तर इथं तुर्की म्हणून नावाचा देश आहे, ज्याचं नाव होतं आधी तुर्की किंवा है ना. 2-3 वर्षापूर्वी तिथं खूप मोठा भूकंप पण येऊन गेलेला आहे. सो प्रपोज्ड पुढची जी मीटिंग असेल ती कुठं असणार आहे, तिथं आहे. मग आता एवढ्या सगळ्या कंट्रीज आहेत आणि हे पाठ कसं करायचं. सो आय वॉज थिंकिंग की काहीतरी निमॉनिक दिलं पाहिजे, काहीतरी ट्रिक दिली पाहिजे तुम्हाला, की जेणेकरून त्या ट्रिकच्या नावावरून तुम्ही काय करू शकता, नावावरून तुम्ही तेवढे देश आणि त्या कुठं कुठं झाल्या हे जर सोडून दिलं, हे सोडूनच द्या 21, 22, 23 कुठं झाली, आपल्याला काही गरज नाही याची. आपण फक्त एवढं हे स्टेटमेंट जर पाठ केलं आणि एवढं जर गोष्टी केल्या तर मला वाटतं की आपलं बरंचसंच काम होऊन जाईल. म्हणजे तुमचे प्रश्न एखादा एमपीएससी राज्यसेवा 2026 मध्ये आला ना, तर तो काय होईल, सुटून जाईल. तर आता बघा एक ट्रिक दिलेली आहे, परशा मला भेटला कुठे मद्रासला गेला, है ना. मला भेटायला कुठे मद्रासला गेला का, असा प्रश्न अर्थी तिथे एक स्टेटमेंट दिलेला आहे. थोडक्यात काय बघा, परशा मला भेटायला कुठं मद्रासला गेला. बघा स्टेटमेंट काय म्हटलेलं आहे, परशा एक मुलाचं नाव आहे सैराट मधलं, मला भेटायला कुठे मद्रासला गेला का. ओके. स्वप्नील दुबईला बघत बसला. सो स्टेटमेंट असं थोडंसं लक्षात ठेवा, कारण असे जरा तिगडम केल्याशिवाय आपल्याला काय म्हणजे हेच नाहीये. थोडक्यात अशा पद्धतीचे इनिशिएटिव्ह घेतल्याशिवाय किंवा अशा गोष्टी केल्याशिवाय आपल्याला काय होणार नाहीये तिथं, एक लक्षात ठेवा, हे पाठच होणार नाहीये. सो परशा, सो पी स्टँड्स फॉर हिअर पॅरिस 2021. दॅट्स इट. क्लिअर. नॉट 2021, 21वी सीओपी. परशा मला, सो मी स्टँड्स फॉर इथं मराकेश. ठीक आहे, मराकेश. सो परशा मध्ये पी जे आहे ते काय आहे, पॅरिस. मला परत काय आहे, मराकेश. बॉन मला भेटायला, बी स्टँड्स फॉर भेटायला म्हणजेच बॉन. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठे, के स्टँड्स फॉर कॅटोविच. ठीक आहे. ते WIC जरी असलं ना तरी त्याचं प्रोनाऊन्सिएशन विच आहे, कॅटोविच. त्याच्याच बरोबर पुढे आहे मद्रास. मद्रास तर डायरेक्ट मद्रिद लक्षात ठेवा, मद्रासला नाही झालेली आतापर्यंत, मद्रिद. त्याच्यानंतर ला गेला है ना, गेला गेला म्हणजे ग्लासगो. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वप्नील दुबई बघत बसला, सो शमल शेख म्हणजे इजिप्त, दुबई दुबई, बघत बाकू, बसला बेलम आणि पुढची तुर्की आहे. सो इथं लक्षात ठेवा, आपण स्टेटमेंट जर एवढं लक्षात ठेवलं की परशा मला भेटायला कुठे मद्रासला गेला का,
है ना. पर्शा, P स्टँड्स फॉर पॅरिस, मला, M स्टँड्स फॉर मराकेश, भेटायला, B स्टँड्स फॉर बॉन, है ना. पर्शा मला भेटायला कुठे, K स्टँड्स फॉर कॅटोविच, है ना. भेटायला कुठे, है ना, कुठे. त्याच्यानंतर काय सांगितलंय, मद्रास, मद्रास. M स्टँड्स फॉर काय सांगितलेलं होतं तुम्हाला तिथं बघा, मद्रिद, है ना, मद्रास आणि मद्रिद. त्याच्यानंतर मला भेटायला मद्रासला गेला, गेला फॉर ग्लासगो, है ना, गेला का. सो काच गेला, एवढंच फक्त क्वेश्चन मार्क सोडून द्या. पर्शा मला भेटायला कुठे, मद्रासला गेला, है ना, क्वेश्चन मार्क, गेला का, असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. स्वप्नील दुबई बघत बसला, स्वप्नील, S स्टँड्स फॉर शमल शेख, इजिप्तमध्ये आहे. त्याच्यानंतर दुबई, है ना, दुबईचं डायरेक्ट दुबई बघत, बघत म्हणजे बाकू, बाकू ही कोणाची राजधानी आहे लक्षात ठेवा, अझरबैजान, है ना. आणि त्याच्यानंतर बेलम, बेलम ब्राझीलमध्ये आहे. आणि नेक्स्ट जी आहे ती कुठं आहे परत पुढे सांगितलेलं आहे तुम्हाला, तुर्की हे प्रपोज्ड आहे. सो या पद्धतीने तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती काय आहे, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31 डायरेक्टली सिक्वेन्समध्ये. सो हे पाठ करत बसायची तुम्हाला गरज नाही. स्टेटमेंट आणि स्टेटमेंटवरनं फक्त देश आठवा. जर प्रश्न आला 27वी कुठं झाली, 28वी कुठं झाली, 29 जोड्या जुळवा. करंट अफेअरमध्ये मी इथं 3-4 ठिकाणी बघितलेले आहेत. मी तुम्हाला 21 पासूनच सगळ्या सांगितलेल्या आहेत, कसाही प्रश्न येऊ दे. सो एन्व्हायरमेंटच्या बेसिसवर असा प्रश्न आला दॅट यू आर गुड टू गो. ठीक आहे. पर्शा मला भेटायला कुठे गेला, मद्रासला गेला. स्वप्नील दुबई बघत बसला. दॅट्स इट. 21 ते 31 पर्यंत, जवळपास 30 पर्यंत. आणि तुर्की आहे शेवटची. याच्या पुढं नेबरहुड डिप्लोमसी अँड इट्स वेस्ट एशिया चॅलेंज. सो दिस इज एक्सक्लुझिव्हली रिझर्व फॉर द IR, इंटरनॅशनल रिलेशन्स जे आहेत, इंटरनॅशनल रिलेशन्सवर हा प्रश्न इथं तुम्हाला याच्यावर विचारले जातील. सो आता बघूया काय मुद्द्यांचं दिलेलं आहे. कोर इश्यू आहे की ऑनगोइंग टेन्शन बिटवीन इराण अँड इस्रायल आर डिस्टर्बिंग द साऊथ एशियाज ट्रेड, एनर्जी सप्लाय अँड रिजनल स्टॅबिलिटी. येस, या आर्टिकलमध्ये काय दिलेलं आहे की कोर इश्यू सध्या आता काय झालाय, इराण आणि इस्रायलमध्ये खूप मोठे वाद चाललेले आहेत. त्यामुळे काय झालेलं आहे, साऊथ एशिया म्हणजे जो आपला खालचा दक्षिण आशिया आहे त्याच्यामध्ये एनर्जीचं खूप मोठं क्रायसिस चाललेलं आहे. आणि आपल्याकडे काही येत नाहीये, ऑइल्स वगैरे याचा सप्लाय जरा थोडंसं स्टॅबिलिटी नाहीये. सो इंडियाची स्ट्रॅटेजिक पोझिशन, इंडिया फॉलो स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, मेंटेन्स टाईज विथ बोथ द साइड्स विदाउट डायरेक्ट अलाइनमेंट, बॅलन्स रिस्पॉन्स, कंडेमनेशन ऑफ व्हायलन्स. ऑब्विसली व्हायलन्स तर काय आपल्याला सोडावंच लागणार आहे. इकॉनॉमिक सिक्युरिटी अँड द कन्सर्न, थ्रेट टू द एनर्जी सिक्युरिटी ड्यू टू द डिपेंडन्स ऑन वेस्ट एशियन ऑइल्स, रिस्क टू द डायस्पोरा. आता एक लक्षात ठेवा, डायस्पोरा या शब्दाचा अर्थ मी पाठीमागे पण सांगितलं होता. आपली जी लोक आहेत ती तिथं जे काम करतात, जवळपास 10 मिलियन लोक आखाती देशांमध्ये काम करतात बाहेर, जवळपास 10 मिलियन म्हणजे 1 करोड. रेमिटन्स मिळतात त्यांच्याकडून, पैसे पाठवतात ना ते आपल्याला घरी. केरळमध्ये सगळ्यात जास्त रेमिटन्स येतात. ट्रेड रूट्स आहेत आणि कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट आहेत. सप्लाय चेन डिस्ट्रप्शन झालेले आहेत. फर्टिलायझर शिपिंग क्रायसिस आहे. त्याच्यानंतर जिओपॉलिटिकल इम्पॅक्ट अफेक्ट्स इंडियाज रोल इन ब्रिक्स, साऊथ ग्लोबल लिडरशिप आणि चायनाज ग्रोइंग इन्फ्लुएन्स इन द वेस्ट एशिया क्रिएट स्ट्रॅटेजिक प्रेशर ऑन इंडिया. सो एक लक्षात ठेवा की इंडियावर प्रेशर खूप येत आहे, कारण चायनाचा वाढता रोल तिकडं चाललेला आहे. चायना तिथं पण शिरायचा प्रयत्न करत आहे. इंडिया शुड मेंटेन मल्टी अलाइनमेंट एंगेज इराण, इस्रायल, गल्फ कंट्रीज. ओके, इंडियानी जे अलाइनमेंट आहे ते आपण काय केली पाहिजे, मल्टी अलाइनमेंट केली पाहिजे. ॲक्ट्स ॲज अ ब्रिज बिल्डर, मेडिएटर वेअर पॉसिबल. सो ब्रिज बिल्डर म्हणजेच काय की जिथं कुठं गॅप पडलेला आहे तिथं जाऊन आपण काय केले पाहिजेत, संबंध सुधारले पाहिजेत. ब्रिज बिल्डर, ब्रिज काय असतो, दोन गोष्टींना कनेक्ट करण्यासाठी असतो ना ते. इकॉनॉमिक मेजर्स, डायव्हर्सिफाय द एनर्जी सोर्सेस, रिड्यूस ओव्हर डिपेंडन्स ऑन वेस्ट एशिया. हे एक इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी आहे की आपण जे सगळं आखाती देशांवरच तेल तिथनं इम्पोर्ट करतोय त्याच्यावरून जरा थोडंसं कमी करून बाहेरकडून पण घेतलं पाहिजे. से फॉर एक्झाम्पल US आहे, नॉर्वेकडून मिळतंय, त्याच्यानंतर रशियाकडून मिळतंय. रिन्युएबल रिसोर्सेस पण आपण काय केले पाहिजेत, एक्सप्लोअर केले पाहिजेत. याच्यावरही जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. ठीक आहे. स्ट्रेंथन रिजनल कनेक्टिव्हिटी, ट्रेड रेझिलियन्स इम्पॉर्टंट आहे. सिक्युरिटी एनहान्स मेरीटाईम सिक्युरिटी, क्रिटिकल रूट्स, एक्झाम्पल रेड सी आणि जो गल्फ आहे एरिया तिथं सिक्युरिटी वाढवली पाहिजे. इंडियन डायस्पोरा प्रोटेक्ट केलं पाहिजेत. एन्श्युअर इव्हॅक्युएशन अँड रेडीनेस, जे आपण करतो ना एखादं ऑपरेशन ब्रह्मा आहे ना, ऑपरेशन सिंधू वगैरे अशी जे काही चर्चेत नावं येतात तर त्या पद्धतीचे आपण ऑपरेशन केले पाहिजेत. ब्रिक्स सारखे प्लॅटफॉर्म वापरले पाहिजेत. ग्लोबल साऊथ फॉर द स्टॅबिलिटी, लॉंग टर्म विजन बिल्डिंग स्ट्रॉंगर, नेबरहुड फर्स्ट डिप्लोमसी इंटिग्रेटेड विथ द वेस्ट एशिया. म्हणजे आपण नेबरहुड फर्स्ट म्हणजे जे आपल्या शेजारील देश आहेत पहिले ते प्राधान्य दिलं पाहिजे. अशा पद्धतीने इथं काय पाहिजे, आपला इश्यूज आपण रिझॉल्व्ह केले पाहिजेत. सो आजचं सेशन जे होतं जरा याच्यामध्ये बरीच भारी माहिती होती आणि ऑलमोस्ट मी बराच इन्साइट्स म्हणजे खूप डेप्थनी नॉलेज इथं
देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो आता एवढे आर्टिकल्स आपण इथं बघितले आहेत. सो एवढंच बोलून मी इथं थांबतो. तोपर्यंत रजा घेतो आपली. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच. नमस्ते आणि जय हिंद.